नमस्कार मित्रांनो, मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सगळ्यात मोठी बातमी. कोकणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा जलवा. आपण ज्या प्रकारे सांगत होतो सगळ्याच घडामोडी अगदी तशाच घडत गेल्या आहेत आणि एकनाथ शिंदेंची आमदार फुटणार, एकनाथ शिंदेंचे खासदार फुटणार या बातम्या आपण देत होतो. अखेर त्यावरती झालंय शिक्कामोर्तब आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी पहिली सगळ्यात मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांच्या जवळचा सगळ्यात जवळचा नेता आमदार खासदार याने अखेर एकनाथ शिंदेंना केला जय महाराष्ट्र. या बड्या नेत्याचा पक्षाला जय महाराष्ट्र, एकनाथ शिंदेंना मोठा धक्का. मित्रांनो सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया. मित्रांनो बातमी महत्त्वाची आहे. या बातमीने मात्र सध्या राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंना सोडून 6 खासदारांनी आपण पक्षासाठी विकलोय, आपल्याला निधी मिळत नाही, आमच्या मतदारसंघामध्ये कामं होत नाहीत, याच कामासाठी आपण उद्धव ठाकरेंची साथ सोडतोय आणि साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जातोय असं सांगितलं. परंतु मित्रांनो त्या आमदारांना आता जबर धक्का बसलाय, त्या खासदारांना जबर धक्का बसलाय. कारण की निष्ठेच्या बळावरती सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे काही नसताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चाललेली मनमानी आणि उद्धव ठाकरेंची आमदार खासदार फोडण्याचा सपाटा याला कंटाळून आता अनेक नेते उद्धव ठाकरेंची साथ देण्याच्या तयारीत आहेत. ही बातमी गेल्या 15 दिवसांपासून आपण देत होतो की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार. परंतु शिंदेंचे नेते सेना सोडत नसतात, सत्तेतून उद्धव ठाकरेंकडे येत नसतात. उद्धव ठाकरेंकडे द्यायला काय आहे असे प्रश्न आम्हाला विचारले गेले. मात्र मित्रांनो ते सत्य होतं, ती गोष्ट खरी होती. उद्धव ठाकरेंकडे जरी द्यायला काय नसलं तरी मित्रांनो उद्धव ठाकरेंकडे शिवसेना आहे. जी शिवसेना प्रमुखांची आहे, जी शिवसेना ठाकरेंची आहे, जी शिवसेना मातोश्रीवरची आहे. या एकाच वाक्यातून मित्रांनो अनेक नेते आता प्रवेश करणार आहेत. त्यातील पहिला बडा नेता हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय. हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच खूप मोठा विषय आहे आणि त्याने नारायण राणे यांच्या जवळचा हा नेता आहे, कोकणातील नेता आहे. नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे दोघे भाजपमध्ये, एक जण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये. हे सगळं सत्तेमध्ये असताना हा बडा नेता मात्र साथ सोडतोय. ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर कोकण हा नेहमीच राजकीय संघर्षाचा मुख्य आखाडा राहिला आहे. नुकतेच ठाकरेंच्या 6 खासदारांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी केल्याचा दावा केला आहे. सध्या एकनाथ शिंदेंना हा जबर धक्का बसला आहे. या मोठ्या घडामोडीनंतर आता कोकणातील राजकारणामध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांना जोरदार शहप्रतिशह देण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे गटाने ठाकरेंचा आणखी एक महत्त्वाचा नेता मोहरा आपल्या गळ्याला लावला असताना दुसरीकडे ठाकरेने देखील शिंदे सेनेला कोकणात बडं मोठं खिंडार पाडलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक, भास्करराव जाधव यांची यामध्ये खूप मोठी भूमिका आहे. खासदार फुटल्याच्या धक्क्यातून सावरत असताना ठाकरे गट आता कमालीचा आक्रमक झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बडे नेते ठाकरे गटाने आपल्या गळाला असून शिंदे गटाला मोठा सुरुंग लावला आहे. शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते असणारे कोकणातील बडा नेता बाळा पावसकर यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंची साथ त्यांनी 2 वर्षपूर्वी सोडवत एकनाथ शिंदेंसोबत जाणं पसंत केलं. मात्र त्यांनी आता पुन्हा उद्धव ठाकरेंची साथ धरत उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे शिवसेना खरी शिवसेना म्हणत आपल्यासोबत गेलेल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी मातोश्री गाठली आणि आता आपल्या
सगळ्या पदांचे थेट राजीनामे देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे कुडाळ, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी करणार असा त्यांनी दावा केला आहे. मित्रांनो, प्रतिक्रिया द्या.